Hello everyone, welcome to my channel चाचर्स एज्युकेशन हब. स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी MPSC राज्यसेवेची प्रिलिम्स एग्जाम झाली 17 फेब्रुवारीला. त्या एग्जामची काय एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकते हा मी माझा सेल्फ गिवन एग्जाम अनालिसिसने तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की या व्हिडिओच्या आधी स्टुडंट्स मी जो पेपर 1 आणि पेपर 2 जे आले होते एग्जामला 17 फेब्रुवारीच्या त्याचा पहिला अनालिसिस तुम्हाला अनालिसिसचा एक व्हिडिओ दिला आहे आणि त्याचे काय गुड अटेम्प्ट्स असू शकतात, ठीक आहे, मिनिमम तो व्हिडिओ तुम्ही आधी रिफर करावा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघावा म्हणजे तुम्हाला जास्त चांगली आयडिया येईल. तर सुरू करूया स्टुडंट्स आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी स्टुडंट सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला चाचर्स एज्युकेशन हब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सो दॅट कोणताही इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि या चॅनलला तुमच्या मॅक्झिमम फ्रेंड्स सोबत शेअर करा स्टुडंट्स सो दॅट सर्वांना इम्पॉर्टंट अपडेट्स मिळतील. तर चला सुरू करूया स्टुडंट्स. सगळ्यात आधी या वर्षीची काय कट ऑफ एक्सपेक्टेड आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतील. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे प्रिव्हियस इयर कट ऑफ. हे जे टेबल तुम्हाला दिसतंय आता स्टुडंट्स ते 2018च्या MPSC राज्यसेवे प्रिलिम्सचं कट ऑफचं टेबल आहे स्टुडंट्स. तर तुम्ही जरी ते पाहिलं तर ओपन कॅटेगरी जनरलची कट ऑफ 247 होती आणि ओपन कॅटेगरी फिमेलची कट ऑफ 233 होती, ठीक आहे. तुम्ही या टेबलमध्ये पाहू शकता कॅटेगरी वाईज जनरल, फिमेल, मेल त्यांच्या कशा कट ऑफ्स गेल्या आहेत ते. ओपन, SC, ST, NT, OBC, PH, ओके. तर ही होती स्टुडंट 2018ची कट ऑफ. पण या वर्षीची कट ऑफ काय एक्सपेक्टेड आहे त्यासाठी आपल्याला अजून थोडं पास्ट मध्ये जाऊन कट ऑफचा ट्रेंड स्टडी करावा लागेल. तर बघूया. सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहू शकता की 2015 पासूनच्या 2018 पर्यंतच्या सर्व कट ऑफ्स मी तुमच्या समोर लिहिले आहेत. या MPSC राज्यसेवा प्रिलिम्सच्या कट ऑफ्स आहेत स्टुडंट्स, ठीक आहे. 2015 मध्ये 125 होती कट ऑफ, 2016 मध्ये 153, 2017 मध्ये 189 आणि 2018 मध्ये 247. तर जर तुम्ही हा ट्रेंड बघितलात तर प्रत्येक वर्षी कट ऑफ काही मार्क्सनी वाढत गेली आहे. जसं की 2015 मध्ये 15 मधून 16 मध्ये येताना जर तुम्ही पाहिलं तर 28 मार्कांनी ही कट ऑफ वाढली आहे. 2016 मधून 2017 मध्ये येताना ही कट ऑफ 36 मार्कांनी वाढली आहे आणि 2017 मधून 2018 मध्ये येताना ही कट ऑफ जवळजवळ 58 मार्क्सनी वाढली आहे. म्हणजे कट ऑफ तर वाढतेच आहे पण ज्या मार्क्सनी ती वाढत आहे ते देखील वाढत चालले आहेत, ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला हा फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक फॅक्टर आहे जो की तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे किती पोस्ट आल्या होत्या, ठीक आहे. 2017 मध्ये स्टुडंट्स अराउंड 377च्या आसपास पोस्ट आल्या होत्या. 2018 मध्ये स्टुडंट्स 136च्या आसपास पोस्ट आल्या होत्या आणि 2019 मध्ये जी आत्ता तुम्ही एक्झाम दिली आहे त्याच्यामध्ये अराउंड 360 पोस्ट आले आहेत, ठीक आहे. सो तुम्ही ऍक्च्युली या पोस्टसाठी कम्पीट करत आहात. तर जशा जशा पोस्ट कमी जास्त होतात तसा तसा त्यांचा इफेक्ट कट ऑफ वर पण पडतो. तो कसा ते पाहूया. सगळ्यात आधी जेवढ्या पोस्ट आहेत त्याच्या इक्विव्हॅलंट मध्ये स्टुडंट्स ते सिलेक्ट करतात, ठीक आहे. एक पर्टिक्युलर रेशो असतो प्रत्येक एक्झाम वाईज, ठीक आहे. जसं की ज्या बँक एक्झाम्स, SSC, इन्शुरन्स एक्झाम, बँक एक्झाम्स ज्या होतात तिकडे कधी कधी 1:10, 1:15, ठीक आहे, 1:20 अशा रेशोजमध्ये प्रिलिम्सवरून मेन्सला स्टुडंट्स सिलेक्ट करतात. सो या एक्झाममध्ये सुद्धा एका पर्टिक्युलर रेशोमध्ये तुमचं सिलेक्शन होईल. कट ऑफ डिसाइड एका पर्टिक्युलर रेशोमध्ये होईल आणि तो रेशो ठरेल किती पोस्ट, किती वेकन्सीज आल्या आहेत त्याच्यावर. सो गरजेचं आहे की या गोष्टी अंडरस्टँड करणं. तर तुम्ही 2018 वरून 2019 मध्ये जर का आलात तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की अप्रॉक्सिमेटली 3 टाइम्स पोस्ट वाढले आहेत. म्हणजे 136, ठीक आहे, इंटू 3 कराल 130 पकडा ह्याला अराउंड आणि ह्याला 360, ठीक आहे. एक्झॅक्टली 3 टाइम्स नाही आहेत पण अप्रॉक्सिमेटली एकंदरीत 3 पट पोस्ट वाढले आहेत. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे की जर का नंबर ऑफ पोस्ट तुमच्या वाढल्या आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा जो कट ऑफ असेल
ती पहिली कमी होऊ शकते. ठीक आहे, हे एक रिझन आहे. दुसरं रिझन असं आहे स्टुडंट्स, जे पेपर आले होते, ठीक आहे, जे पेपर 1 आणि पेपर 2 एक्झामला आले होते, त्या पेपरची लेवल सुद्धा इझी नव्हती. ती लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट होती. किंवा बऱ्याच स्टुडंट्सना जे सेंटर्समध्ये ज्यांचा ॲनालिसिस आम्ही घेतला, त्या मॅक्झिमम स्टुडंट्सचा असा रिव्ह्यू होता की पेपर जास्त डिफिकल्ट होता आणि बहुतेक करून जास्त मुलांना जो CSATचा पेपर होता, जो पेपर 2 होता, तो जास्त लोकांना डिफिकल्ट गेला. ओके, सो या सगळ्याचा अनालिसिस पाहता जर पेपर पण थोडा कठीण आलेला तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट पण जी तुमची कट ऑफ आहे ती घसरण्यावर पडतोय. ठीक आहे, सो जी कट ऑफ आहे ती खाली पडण्यासाठी खूप जास्त फॅक्टर्स इथे दिसत आहेत. जरी 2015 पासून कॉन्झिक्युटिव्हली कट ऑफ वाढत असली तरीही यावर्षी पेपरची जी आलेली लेवल आणि नंबर ऑफ पोस्ट, ज्या वेकन्सीज वाढल्या आहेत त्या, हे सर्व लक्षात घेता आणि प्लस तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे जर का तुमचे प्रश्न चुकले तर सरळ सरळ तुमचे 1/3 मार्क्स डिडक्ट होतात, कमी होतात. सो यावरून जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे स्टुडंट्स MPSC राज्यसेवेची प्रिलिम्ससाठीची 2019 साठी, ती तुम्ही एक्सपेक्ट करू शकता 195 पासून ते 205च्या दरम्यान. ठीक आहे, ही कट ऑफ पूर्णपणे अनालिसिस करून केली गेलेली आहे स्टुडंट्स, कारण जर का पोस्ट 3 पट वाढल्यात, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपरची लेवल, पोस्ट वाढणं आणि त्याचा पडलेला ज्या विद्यार्थिनींनी जी एक्झाम दिली त्यांच्यावर त्याचा पडलेला इफेक्ट, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा एक अंदाज मी वर्तवते आहे की तुमची कट ऑफ या रेंजमध्ये असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, यापेक्षा वाढूही शकते किंवा यापेक्षा कमीही होऊ शकते. ते डिपेंड करेल की संपूर्ण राज्यातून मुलांनी कसे पेपर दिले. ठीक आहे, मुलांना पेपर चांगले गेलेत, डिफिकल्ट गेलेत, मॉडरेट गेलेत, किती काही जणांचं असं देखील होऊ शकतं की जास्त चुका झाल्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमध्ये गेले आणि म्हणून मार्क कमी झाले. ठीक आहे, तर आपण या गोष्टी आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण एक अंदाजाने कट ऑफ तुमची या रेंजमध्ये असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि ही कट ऑफ जितके पण माझ्या सेंटरवर स्टुडंट्स होते त्यातल्या मॅक्झिमम लोकांचे ओपिनियन घेऊन, त्यांचे रिव्ह्यू विचारून त्यानंतर ही कन्क्लूड केली गेलेली आहे स्टुडंट्स. तर हा होता स्टुडंट आजचा व्हिडिओ माझा एक्सपेक्टेड कट ऑफसाठी, जी MPSC राज्यसेवा प्रिलिम्सची तुम्ही करू शकता. पण तुमची जे मार्क्सची रेंज आहे, जर का याच्या आसपास कुठेही स्टुडंट्स येत असेल किंवा या रेंजमध्ये येत असेल तरी तुम्ही लवकरात लवकर मेन्सचं प्रिपरेशन चालू करावं, सो दॅट रिझल्ट केव्हाही येईल आणि तो काहीही येईल, तुमचा अभ्यास झाला असेल आणि तुम्ही प्रिपेअर्ड असाल. आणि ज्या स्टुडंट्सना हा पेपर डिफिकल्ट गेला आहे त्यांनी अजिबात निराश होऊ नका, कारण पुढच्याच महिन्यात MPSCची STI, ASO आणि PSIची एक्झाम आहे प्रिलिम्स. सो त्या एक्झामसाठी तुम्ही जोर लावून मेहनत करा, भरपूर मेहनत करा, सो दॅट तुमचं नक्की सिलेक्शन होईल. तुम्हाला जर का काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला ते विचारू शकता. आणि लवकरच स्टुडंट्स मी काहीच दिवसामध्ये जे आता पेपर जो आला होता MPSC राज्यसेवेचा त्याचा मेमरी बेस्ड सोल्युशन तुम्हाला सॉल्व करून व्हिडिओमध्ये देणार आहे. सो तुम्हाला कळेल की जे डिफिकल्ट क्वेश्चन्स पण होते CSATमध्ये त्यांना कसं ट्रिक्स वापरून मिनिमम वेळेमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करता येतील. सो थँक्यू स्टुडंट्स, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. डू सबस्क्राईब माय चॅनल.